त्यांचं नाव श्याम आहेत, ते मुंबईवरून येतात. ते सांगतात की ते चर्चला आपल्या जवळजवळ 7-8 वर्ष झाली येत आहेत. ते सांगतात की या ऑक्टोबरच्या महिन्याच्या सुरुवातीला की ते एका ठिकाणी फिरायला गेले होते बाहेर, त्या ठिकाणी त्यांना चक्कर आली आणि ते चक्कर येऊन खाली पडले आणि त्या क्षणाला त्यांचा जो लेफ्ट साईडचा हात वाकडा झाला, त्यांचं जे तोंड आहे ते देखील वाकडं झालं. त्या क्षणाला त्यांची जी फॅमिली होती ती घाबरली. त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरनी पाहिलं आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, तुम्हाला इथं ऍडमिट करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला उपचार चालू करावे लागतील. पण ते म्हणतात की ते घरी आले त्याच्यानंतर कुणीतरी त्यांना सांगितलं की कर्नाटकमध्ये एक चांगलं हॉस्पिटल आहे, तिथं तुम्ही जा. ते म्हटले मी तिथं देखील गेलो, तिथं देखील गोळ्या घेतल्या, पण मला एवढा फरक जाणवला नाही. ते म्हणतात की 8 दिवसापूर्वी जसं ते शनिवारच्या प्रार्थना ऐकत होते, मीटिंगमध्ये पाहत होते, शेवटच्या प्रार्थनेमध्ये जसे तुम्ही म्हणाले की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देत आहेत, ते म्हणतात ते विश्वासाने ते आरोग्य मी स्वीकारलं. जो माझा हात वाकडा झाला होता, माझं तोंड जे वाकडं झालं होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. मला पूर्ण आरोग्य प्रभू येशूने दिलेलं आहे. मी पूर्ण रिकवर झालेलो म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. आता तुमचा हात कसं आहे? बरं आहे आता. बरं आहे आता. बरं आहे, एकदम चांगला आहे झाली. येशू परवाने सी दिस. बघा. Thank you, Father, for healing him. Complete restoration, O Lord, in Jesus' name. 2024 मध्ये त्यांची प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली. इनिशियल टेस्ट केले, त्याच्यामध्ये एक टेस्ट आहे HbA1c जी ब्लड शुगर टेस्ट आहे, जी एका प्रेग्नेंट वुमनमध्ये तिची शुगर जी आहे ती 6.5% खाली असायला पाहिजे, पण या सिस्टरची 10% पर्यंत गेली होती प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. तर ते सांगतात डॉक्टरांनी ताबडतोब डिक्लेअर केलं ही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे, तुम्हाला गर्भ खाली करावा लागेल, नाहीतर मग बाळ जे आहे ते व्यवस्थित जन्माला येणार नाही, काहीतरी व्यंग होतील, नाहीतरी कुठलं तरी ऑर्गन फेल होईल असं डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं. पण सिस्टर नित्य नियमाने आपल्या चर्चमध्ये येत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ऑनलाईन आपल्या सर्व सभा पाहिल्या, विश्वास ठेवला की प्रभू येशू हे लेकरू जो माझ्या गर्भामध्ये तू दिलेला आहेस ते ह्याला तू जगवणार आणि व्यवस्थित जगवणार. आणि प्रभूने त्यांचा विश्वास पाहिला. ती जी क्रिटिकल कंडिशन होती, बिशप जी 9वा महिना आला, त्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेला, त्यांची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित झाली आणि आज 2 महिन्याचं बाळ घेऊन त्या साक्ष देण्यासाठी चर्चमध्ये आलेल्या आहेत. हालेलुया. काय म्हणायचं तुम्हाला? खूपच कार्य केलं देवाने माझ्या देवाने आयुष्यात. कार्य केलं. आमेन. हालेलुया. Thank you, Father, for Yes, this Lord. baby, धन्यवाद. Lord. Bless the child, O Master. Bless the mother. ती म्हणते 9 सप्टेंबरला बिशपजी ती पाय घसरून पडली. तिच्या उजव्या हाताची जी 3 बोटं आहेत ती ट्विस्ट झाली आणि हालचाल करेना अजिबात. पण ती 8-10 दिवस आहे ना त्या दुखण्यामध्ये फक्त डाव्या हाताने तिला जेवढं काम जमेल तेवढं ती काम करायची. तर ती म्हणते 21 तारखेला आपल्या चर्चमध्ये रविवारची सभा होती आणि शेवटची प्रार्थनेच्या वेळेस तुम्ही लोकांना सांगितलं जे कोणी आजारी असेल, ज्यांना प्रार्थना हवी असेल, तुम्ही पुढे या आणि तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली. ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना केली 12 दिवस जे तिची बोटं हालचाल करत नव्हती, ताबडतोब तिच्या बोटांमध्ये जीव आला ती म्हणते आणि जी बोटं ट्विस्ट झाली होती सरळ झाली. I fell down and my fingers twisted so badly and severely. I was unable to do anything and I was just waiting upon the Lord and I said, Lord, you are the healer, you heal me. And between that time on 21st of September you called up and you just touched my finger on that day. Lord has healed me through you. Amen. Amen. God loves you. Hallelujah. Jesus loves you, बेटा. हालेलुया. वो कहते हैं कुछ दिनों पहले उनका बेटा बहुत ही ज़्यादा बीमार पड़ा था खांसी की वजह से. जब वो अस्पताल गए तो डॉक्टर ने उन्हें एडमिट करने की सलाह दी. वो शिरवल के एक अस्पताल में उन्होंने अपने बेटे को एडमिट करवाया, ऑक्सीजन मास्क चढ़वाया, इलाज चलता रहा, लेकिन कोई परिस्थिति में सुधार नहीं था, उल्टा उसकी तबीयत बिगड़ती रही. वो कहते हैं कि उनकी पत्नी और उनकी बहन प्रभु यीशु से प्रार्थना करना शुरू किया और जैसे ही प्रार्थना करना शुरू किया उनके बेटे में सुधार आने लगा और प्रभु यीशु ने उन्हें पूरी तरह से चंगा किया है. और साथ ही साथ हॉस्पिटल का बिल 70,000 रुपये था, उन्होंने वो सिर्फ 20,000 रुपये भर पाए क्योंकि उनकी आर्थिक स्थिति इतनी अच्छी नहीं थी. इस विषय में भी वो कहते हैं उनकी पत्नी ने प्रभु यीशु से प्रार्थना की और उनका पूरा बिल माफ़ हो चुका है. प्रभु यीशु ने अद्भुत रीति से उनके परिवार पर आशीष बरसाया है. Praise God. आगे वो कहते हैं कि प्रभु यीशु के इतने बड़ी दया को, उनके कार्यों को देखकर वो प्रभु यीशु पर विश्वास करने लगे हैं. आता तो बरं आहे, व्यवस्थित. आमेन. सिस्टरांना 35 वर्षांपासून रक्तस्राव व्हायचा. 35 years. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची जी शारीरिक अवस्था आहे ती इतकी बिकट आहे की त्यांची शरीरामधली जी काही पिशवी ती काढून ऑपरेशन करावं लागेल. परंतु ते म्हणतात जेव्हापासून ते चर्चला यायला लागले, प्रार्थना करत होते, प्रभूने आरोग्य दिले. 3 महिन्यापासून त्यांना संपूर्ण आरोग्य मिळालेलं आहे, रक्तस्राव होत नाही आहे आणि ऑपरेशन कॅन्सल झालं. हे जे काय म्हणतात खरं आहे का? का असंच म्हणतात ते? नाही खरं आहे ना? हालेलुया.
फिर अभी मेरे को ठीक 3 महीने से मुझे ब्लीडिंग बिल्कुल सही होते है और मैं तंदुरुस्त भी हूँ। हाँ, अब अच्छी तंदुरुस्त हूँ, मेरे गोली नहीं, कुछ नहीं तो ऑपरेशन भी नहीं, कुछ नहीं। वाह, ये प्रभु ही कर सकता है। ताकत की गोली वोली कुछ भी नहीं। कुछ भी नहीं। आप कौन है? डॉटर है। अब तो एकदम इनसे भी खुश है ज्यादा। तो माँ ठीक हुई तो बेटी खुश हो गई। थैंक यू फादर फॉर हीलिंग। मागच्या महिन्यामध्ये अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. अर्ध शरीर त्यांचं पूर्णपणे फंक्शन अजिबात करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात डॉक्टरांनी त्यांचे MRI वगैरे करण्यात आले. त्याच्यामध्ये कळलं की त्यांच्या ब्रेनमध्ये एक गाठ आहे रक्ताची, ती फुटलेली आहे, ज्याच्यामुळे त्यांना पॅरालिसिस आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये सांगितलं की खर्च भयंकर होणार आहे. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी सांगितलं की कर्नाटकमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या कर्नाटकच्या हॉस्पिटलमध्ये जाऊया, तिथं खर्च थोडा कमी आहे. तर इथून पुण्यातून ते कर्नाटकला गेले. कर्नाटकमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते, तिथं पण लाखामध्ये खर्च आला. पण बाबा म्हणतात की मला काही तिथं फरक पडत नव्हता. बाबा आपल्या चर्चमध्ये खूप वर्षांपासून येतात. बाबा म्हणाले की सगळं बंद करा यावेळेस, मला जायचं दापोडीमध्ये, माझा डॉक्टर तिथं आहे, मला तिथं घेऊन चला. ते आपल्या चर्चमध्ये आले आणि ते सांगतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत तुमच्यावर ते सहमत झाले आणि प्रभूंनी चमत्कार केला. ही मुठी त्यांची बंद होती, आज पूर्णपणे उघडली आहे. त्यांचं शरीर पूर्णपणे आता व्यवस्थित आहे. आत्ता झाला. आत्ता झालं. मी 2006 पासून चर्चला येतो. देव येत असताना मी तिकडे गेलो. हो, म्हणजे ते काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. त्याने ₹1,00,000 मागितले माझ्याकडं. मी ₹1,00,000 माघारी घेऊन आलो. तो डॉक्टर नाही म्हणलं माझा. शाबास, माझा डॉक्टर दापोडीत आहे, माझे ₹1,00,000 दे. एक नंबर. मी घेऊन आलो आणि मी चालू शकतो. बघा, तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलं बाबा. प्रेज गॉड. महान आहे. आमेन.